रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. चला आता मे महिना संपत आलेला आहे आणि जसा मे महिना सुरू झाला तसं 4-5 मे पासून जे वारं वावदान पाऊस आभाळ असं मधून सुरूच आहे. आणि आमच्या भागाकडं लग्न सराई जास्त आहे, तर लग्न करणाऱ्याची पण जास्त प्रॉब्लेम येणार त्यांना पण, कारण हे वारं वावदानामुळं आणि लाईटीचा पण थोडासा प्रॉब्लेम यायला लागलाय. तर आता पहा ना, आता शेवट मे महिना आला तर रात्री पण खूप पाऊस पडलेला आहे. तर पहा आमच्याकडे 2 दिवस झालं लाईट नाही आणि किती इन्व्हर्टर घरी असले तरी ते कुठपर्यंत पुरणार आहे. तर म्हणलं चला आता उन्हाळी कामं करणाऱ्यांची पण अडचण खूप यायला लागली. कुणाचे पापड्या कुरड्या कुणाचं काय काय राहिलेलं. मी काय जास्त उन्हाळी कामं केलेले नाहीत, जे काय केलेत खारोडाई वगैरे ते तर तुमच्याशी शेअर केलेलेच आहे. आणि मसाला लोणचं हेच केलं, जास्त केले नाहीत, कारण माझी आई वारलेली ना पाडव्या दिवशी, त्यामुळे मी जास्त उन्हाळी कामाकडे यावर्षी लक्ष दिलेलं नाही. चला म्हणलं गेल्या वर्षी जुना त्याचाच आपण वापर करू. तर चला म्हणलं आमच्या गावामध्ये आठवडी बाजार असतो दर शुक्रवारी. तर किती आपल्याकडे फ्रीज असलं ना तर आठवड्याच्या शेवटी 1-2 दिवस भाज्याची अडचण येतेच. आणि तसं तर मे महिना असल्यामुळं पाण्याचं पण थोडंसं अडचण असते, भाजीपाला शॉर्टेज असतं. तर चला म्हणलं दररोज काय करावं, डाळ मिरचू करा, उडदाचं करा, मुगाचं करा, मसुराचं करा. तर चला म्हणलं आज आपण काय करू, जे आपल्याकडं घरात डाळी आहेत त्या थोडं डाळी मिक्स डाळीची आमटी करू. म्हणलं आज वेगळाच काहीतरी बेत करू. तर पहा त्याच्यासाठी, तर पहा सामान त्यासाठी या सगळ्या डाळी ज्या माझ्याकडं आहेत घरात, तर त्या डाळी घेतल्या. पहा हरभऱ्याची छोटीशी वाटी, हरभऱ्याची 1 अर्धी वाटी घेतली, हे मुगाची अर्धी वाटी, उडदाची अर्धी वाटी, मसूर अर्धा वाटी आणि चणा ह्याची वाटाण्याची डाळ अर्धी वाटी घेतलेली, एकदम छोट्या वाट्या आहेत हे. तर हे मिक्स डाळी घेतल्या, जेवढ्या आपल्याकडे आहे तेवढा. तुम्ही 1-2 डाळीचं पण करू शकता, पण मी 3-4 डाळी होत्या त्या घेतल्या. चला म्हणलं. आणि 2 टमाटे घेतलेले आहेत फोडणीसाठी, 1 कांदा घेतलेला आहे, लाल मिरच्या 3 घेतलेले आहेत, थोडंसं जिरं घेतलेले आणि सपट वाटी, त्याच वाटीने ज्या वाटीने आपण डाळी मोजलेत ना त्याच वाटीने आपण 1 सपट वाटी तीळ घेतलेले, कमी जास्त आपण करू शकतो. धना घेतलेले सपट वाटी, थोडंसं खोबरं घेतलेले आणि लसण अद्रक घेतलेले आणि फोडणीसाठी तेल. आणि याच्यात मी घरगुती काळा मसाला तयार केलेला आहे, तर याचा व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर या आपल्या आवडीनुसार तिखटानुसार काळा मसाला वापरायचा. आणि आता याची आमटी आपण गावरान पद्धतीनं हे मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत. आणि हे शेगडी, तर हे शेगडीला चार्जिंग करायची, हे लाकडं कोळसा याच्यावर ही चालते आपल्या चुलीसारखी. तर याच्यावर आपण याची आमटी तयार करणार आहोत. चला तर मग शेगडी पेटवून घेऊ. चला तर आता लाकडाची शेगडी पेटवून घेतलेली. तर हे पाहिलं इथं बटन आहे, तर हे असं गॅस सारखं चालते. आणि ही लोखंडाची कढई जाडून आहे, याच्यामध्ये आवडत आपण बाहेर भाजून घ्यायच्या. तर यामध्ये हे अगोदर डाळी भाजायच्या, पूर्ण डाळी. अशा गव्हाळ अशा भाजायच्या, जास्त करपेपर्यंत पण नाही भाजायच्या. आणि याच्यामध्येच तर धने आणि तेल वेगळं भाजणार आहे. त्या फक्त डाळी, कारण तुम्ही जास्त कमी पण डाळी घेऊ शकता. आमच्या कसं 3-4 जणांचीच आमटी करायची होती, म्हणून मी मोजक्या प्रमाणात घेतलेल्या आहे. जसे आपल्या घरात मेंबर असेल त्यानुसार आपण डाळी वाढवू शकतो. तर मी थोड्या घेतलेल्या आहेत, कारण आम्हाला 3-4 जणांसाठी करायची होती. कारण ह्या डाळी बरड या कुटायच्या थोड्याशा कलबत्यामध्ये, आणि याची आमटी अशी चांगली मिळून येते. छान कलर बदललाय. हे डाळ भाजून झालेली. तर आता त्याच कढईमध्ये आपल्याला हे शेंगदाणे घेतलेले छोटी वाटी, तुम्हाला दाखवायचं राहूनच. यामध्ये तीळ पण घालायचे शेंगदाण्यामध्ये भाजताना, त्यामध्ये थोडंसं जिरं घेतले ते पण घालायचं. आणि याच्यामध्येच धने घेतलेले घालायचे. आणि आपण खोबरं घेतलं होतं ना ते कट केले तुकडे, ते पण याच्यातच घालायचे. आणि हे छान असं थोडंसं कलर बदलेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं.
हे लसणाच्या पाकळ्या पण याच्यातून टाकल्या, पाकळ्या सोललेल्या नाहीत, गावरान लसूण नाही, बिगर सोलून घातलेले. आणि मिरच्या पण घेतलेल्या 2-3 याच्यात टाकल्या, त्यातून भाजून निघतात. यामध्ये थोडासा दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत बारीक, आणि अद्रकचे पण तुकडे केले, ते पण याच्यातच घातलं. म्हणजे लसण अद्रक फोडणी टाकायच्या मी याच्यातच घातलेले. तर पहा मस्त असं खोबरं पण भाजले, हे पहा छान भाजलेले, असं मस्त. शेंगदाणे पण छान भाजलेले. म्हणजे हे कसं भाजल्यानंतर ह्याच्यात ओलसर अंश कमी होतो ना, कारण आधीच पावसामुळं सरजलेलं आहे, मग चांगलं बारीक होत नाही. असं थोडंसं गरम केलं ना म्हणजे कुरकुर होते, चांगलं लवकर याची पावडर तयार होते, बारीक होते. तर पाय छान भाजलेले आहेत. आता हे पण काढून घ्यायचं. आता डाळ हे भाजलेलं सामान सगळं बारीक करेपर्यंत शेगडीवर गरम पाणी करायचं, कारण आमटीला गरम पाणी टाकायचं, गरम पाण्याने चव वाढते. तोपर्यंत भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवले मातीच्या. पहा आता हे पण थंड झालेले, डाळी भाजलेल्या, आणि हे पण थंड झालेले. तर आता मिक्सर मधून अगोदर डाळ भरड काढायची. हे शेंगदाण्याचं कुटाचं मिक्सर आहे, याला काय धुतलेलं नाही, शेंगदाणे काढलं होतं सकाळी. हे बारीक करायचं आणि याच्यानंतर हे पण बारीक करून घ्यायचं. पाही असं भरड काढायचं. हे पहा जास्त बारीक नाही आणि मोठं नाही, हे पहा असं काढायचं भरड. याच भांड्यामध्ये हे काढायचं, खोबरं धन जे आपण मिक्सर सगळं केलं होतं ना, ते या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर पहा या वादळामुळे लाईटचा प्रॉब्लेम, आणि इन्व्हर्टर तर किती टिकणार आहे. पहा इन्व्हर्टरमधून हे काढलं, इन्व्हर्टर मिक्सर लावलं होतं, आणि हे काढताना इन्व्हर्टरची पूर्ण बॅटरीच उतरली. तर हे असंच राहिलं. आता हे काय करायचं, खलबत्यात कुटून घ्यायचं. आणि कारण ते चार्जिंग व्हायला जास्त ऊन पण नाही, आभाळ आलेले खूप. आता हे जर खलबत्यात हे कुटून घ्यायचं. आणि ह्या टोमॅटो पण चिरून घेतले बारीक, कांदा पण चिरून घेतलाय, ही तयारी करून घेतलेले. कढीपत्ता, कोथिंबीर, ही कसुरी मेथी हे तयारी करून घेतलेले. चला तर आता हे बारीक कुटून घेऊ. आणि ह्या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला आमटी करायची होती याच्यामध्ये. तर आता ह्याच्यातलं आमचं कॅन्सल झालं. तर आता आम्ही या कढईमध्ये करणार आहे, लोखंडाची कढई, याच्यामध्ये आम्ही आमटी बनवणार आहे. चला पाणी गरम होते तोपर्यंत इकडं हे असं बारीक कुटून घ्यायचं. तर पाय झालं. याच्यात थोडंसं पाणी घालू हे केलेलं असं. तर पहा आता लय जास्त बी बारीक नाही, पण झाले बऱ्यापैकी झाले, कारण पाणी घालून कुटलेलं थोडं करून. तर मग आता लोखंडाच्या कढईमध्ये मस्त आमटीचा बेत आहे. तेल आपल्या कमी जास्त आपल्या याच्यानुसार घालायचं, आवडीनुसार. आता यामध्ये कांदा घालायचा, त्यामध्ये कढीपत्ता पण घालायचा, आणि छान असं कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. तर पहा कांदा पण मस्त असा लाल व्हायला आहे. पहा आता याच्यामध्ये हे जे आपण खरबत्यात कुटलेले नाही वाटण, हे घालायचं. आणि हे पण चांगलं पाणी ह्याला चांगलं ग्रेव्ही सारखं करायचं. तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं, हे वाटण कांदा हे सगळं. आणि याच्यामध्ये हे चिरलेलं टोमॅटो पण घालायचं, आणि तेल सुटेपर्यंत ह्याला चांगलं हलवायचं. तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीनं. आपण छान झाल्याचे परतून आपण मस्त परतून तेल सुटेपर्यंत. आता याच्यात काय करायचं, थोडीशी हळद घालायची, आणि आपला घरचा काळा मसाला, याच्यात दुसरं काहीच नाही मी घालणार.
तुम्ही विकायचे मसाले वापरू शकता. विकायचा घरी तयार केलेला एकदम टेस्टेड असा झालेला आहे. भरपूर मसाला वापरलेला आहे. आणि याच्यामध्येच थोडे कसुरी मेथी घेतली होती ती घालायची. आणि यामध्ये आपण जे भरड केली ना डाळ भाजलेली ती याच्यात घालायची आणि चांगली अशी मिक्स करायची. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आणि छान असं एकजीव होईपर्यंत असे परतून घेते. आणि कोथिंबीर पण याच्यामध्येच घालणार आहे मी. वरून पण टाकू शकता. आणि आता याच्यात काय करायचं, हे जे आपण गरम पाणी केलेलं आहे ना हे जे आपण खलबत्त्यामध्ये जे कुटून घेतलेलं आहे ना हे पूर्ण सारण, तर हे पाई खलबत्ता धुवून याच्यात घालायचं. आणि आता हे जे आपण गरम पाणी केलेले ना करून घेतलेलं तर ते याच्यात घालायचं. तर आता हे घट्ट पातळ आपल्या आवडीनुसार घालायचं जसं शिजल तसं. कारण आता हे भरड डाळ शिजल्यानंतर आळून येते. तर पहा खलबत्त्यामध्ये कुटलेलं वाटण आणि लोखंडी कढईत भाजलेलं सगळं सारण, पुन्हा आमटी पण लोखंड्या कढईत शिजवलेली. तर पहा अशी आता ह्या आमटीला चव येणार आहे. कारण गावरान असं खलबत्त्यातल्या दगडाच्या लोखंडाच्या कढईतली आमटी एक नंबर होणार आहे. आपल्या जुन्या काळामध्ये बायका असंच करायच्या लोखंडाच्या भांड्यातल्या. आणि कधी पण लोखंडाच्या भांड्यामधली भाजी खाली ना तर लोखंडाच्या भांड्यामध्ये लोहचं प्रमाण असतं. तर ते जर आपल्या पोटात गेलं ना तर खूप चांगलं असतं शरीरासाठी. तर कधी कधी लोखंडाच्या भांड्यातली पण भाजी करून खाल्ली पाहिजे. कारण आपल्या शरीरासाठी चांगलं असतं पोटासाठी. पाहता येईल शिजून आळून येते. तर पहा मस्त असे कट आलेले आहे आमटीला. आणि पहा लोखंडाच्या कढईतली आमटी एकदम अशी भारी चवदार झालेली. मस्त असा स्वाद यायला याचा. हे पहा आता आळून पण यायली मस्त. आता हळूहळू हळूहळू उकळा फुटायला. आता याला एक चांगली उकळी काढून घ्यायची म्हणजे बरोबर केली डाळ पण छान शिजते. हे पहा मस्त उकळी फुटायली. पहा किती तरी आली मस्त. खमंग असा वास यायला मस्त. हीच मिक्स डाळीची आमटी भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, ज्वारीची हो, बाजरी हो, नाचणीची हो, किंवा चपातीसोबत खाऊ शकता.